नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 22. जीवात्म्याच्या वासना व कर्म अयोग्य असल्यास लिंगदेही प्रेतात्म्याची पलीकडील दिव्यगती निरुद्ध होऊन असले जीवात्मे पिशाच्य, राक्षस, वेताळ, कुष्मांड, यक्ष व गंधर्व असल्या अवस्थेत राहू शकतात. पिशाच्य कोणताही व केवढाही आकार घेऊ शकते. त्यांना वास नसतो, पण प्रबल वासनेमुळे ते बहुतांशी अतृप्त व तापदायक असतात. ते कोणाची तरी हानी करणारच. काही पिशाच्चे उपकारक असतात, पण त्यांच्या वृत्तीत बदल झाल्यामुळे त्यांच्या या अवस्थेला धरून ते त्या दुर्धर योनीतून मुक्त होण्याच्या मार्गावर असतात. एखादा महान सत्पुरुष त्यांना भेटल्यास ते त्या योनीतून मुक्त होऊ शकतात. लिंगभेदाची जाणीव पिशाच्यात सदैव असते, परंतु ते भोग घेऊ शकत नसल्यामुळे त्यांना इतर जड देहींना झोंबून आश्रय घ्यावा लागतो. विभूती व वस्तू काढणे. काही वाममार्गी साधक असल्या पिशाच्यांना साधनेद्वारे वश करून त्यांच्याद्वारे बाजारात व कोणाच्या घरी असलेल्या वस्तू आणू शकतात. पिशाच्य देश, काल आणि कर्षण शक्तीच्या वर असल्यामुळे ते आपल्या जड दृष्टीला दिसत नाहीत. ते ज्या जड वस्तूला हात लावतील ती वस्तू सुद्धा त्यांच्याप्रमाणे त्यांच्या स्पर्शापर्यंत सूक्ष्म अवस्थेत जाऊन इतरांना दिसत नाही आणि पिशाच्याप्रमाणे तत्काल कोणत्याही स्थानी जाऊ शकते. पिशाच्यानी त्याचा आश्रय सोडल्यास ती वस्तू पुन्हा दृश्यमान होऊन इतरांना दिसू शकते व हातात येऊ शकते. त्या योनी नवीन वस्तू उत्पन्न करू शकत नाहीत. इतरत्र जी वस्तू ठेवली असेल ती वस्तू पिशाच्य साधनेने वामसाधक कोणाच्याही हातात व कोठेही नेऊ शकतो. वस्तूची यातायात पिशाच्य करतात, वामचारी साधक नव्हे. तो वामविद्या साधक त्या पिशाच्याला सिद्ध करून आपल्या इच्छेप्रमाणे राबवितो, एवढेच. मिठाई काढणे, विभूती काढणे याच पिशाच्य साधनेत बसतात. लेखकाने ह्याचा अनुभव घेतल्यावर या विद्येचा मनाने त्याग केला. ह्या विद्या अतिशय घाणेरड्या आहेत. जी पिशाच्ये त्या वामचारी साधकाची सेवा करतात त्या साधकाला ती मरणोत्तर आपल्या नीच योनीत घेऊन जातात. मग असल्या अघोर साधकाला एखादा सत्पुरुष भेटल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. असल्या अनेक वामपंथी साधकांच्या भेटी लेखकांबरोबर झालेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांनी ती वामविद्या लेखकाच्या सांगण्यावरून सोडली आहे. काही काळ लेखक स्वतः मिठाई, खडीसाखर, काजू, किसमिस, टॉफी इत्यादी वस्तू इतरांच्या हातात काढू शकत असे. आता ती किमया लेखकाजवळ नाही. बरेच वर्षापूर्वी असेच एक वाममार्गी साधक अशा वस्तू काढून इतरांना चकित करीत होते व पाहणाऱ्यास आपल्या भजनी लावत होते असे समजले होते. एका उघड पत्राद्वारे लेखक म्हणेल ती वस्तू काढण्यास त्या महाराजांना लेखकांनी पाचारण केले होते, पण लेखकाचे ते आव्हान त्या महाराजाने स्वीकारले नाही. त्यात त्या महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तर असल्या चमत्कारिक किमयांनी भक्तजन परमेश्वराकडे न जाता केवळ त्या चमत्कृतीजन्य महाराजांच्या नादी लागतात आणि खऱ्या आत्मज्ञानाचा त्यांना विसर पडतो, असे लेखकाचे म्हणणे आहे. आपल्या नादी लागलेल्या आपल्या भक्तांना हे भगवान जर खऱ्या आत्मज्ञानाकडे घेऊन जात असतील तर असल्या चमत्कारांची त्यांच्या सत्कर्माला जोडच होईल. पण असे घडताना दिसत नाही. भगवान कोण होतो? जो सर्वांच्या अंतरात्म्यात भगवान पाहिल तोच भगवान होऊ शकेल. मग असले महाराजच केवळ एकटे भगवान आणि त्यांचे शिष्य मात्र अभगवान असे का बरे? ही अज्ञानावस्था आत्मज्ञान दर्शविते की अहंकार? तुकाराम महाराज सर्वांचे पाया पडत असत, कारण त्यांनी सर्वत्र भगवंत पाहिला होता व त्यामुळे ते न म्हणता स्वयं भगवान बनले होते. पण त्यांनी मात्र स्वतःला नेहमीच पायीची वाहन पायी बरी असे स्वतःबद्दलचे नम्रपणे वर्णन केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी तीच भगवत परंपरा
आपल्या भागवत धर्मात राखली आहे. भागवत धर्मात कोणी उच्च वा नीच नाही, सगळे समान. म्हणून संकीर्तनाच्या अगोदर वा नंतर सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. सर्व भगवान, सर्वत्र भक्त. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. राक्षस अवस्था. पिशाच्यांपेक्षा दुर्धर, शक्तिशाली, कोणाला न मानणारे, जिद्दी आणि आपल्या गतजन्मींच्या इच्छा, संस्कार, अतृप्त वासना यांना घट्ट धरून असणारे जीवात्मे म्हणजे राक्षस होत. त्यांनाही लिंगभेदाची जाणीव असते. यांनाच ब्रह्मराक्षस अथवा जिंद असेही म्हणतात. हे झोंबल्यास भयंकर तापदायक असतात. सुट्टा सुटत नाहीत. उलट त्यांना काढणाऱ्यांनाच विलक्षण त्रास देतात. मामुली वामविद्या जाणकारास ते मानित नाहीत. त्यांची शक्ती प्रबल असते. दुसऱ्यांना झोंबणाऱ्या ब्रह्मराक्षस व जिंदांची भेट लेखकाशी झाली आहे. परंतु इतर शरीराद्वारे विद्यमान न होता आपल्या सूक्ष्म देहानेच एक राक्षस लेखकास दिसला होता. पवनी गावची ही गोष्ट आहे. नित्याप्रमाणे नदीवरून परत येताना एका देवळाजवळ लेखकाला अतिशय घाण व उग्र वास आला. तो उग्र वास एखाद्या माजलेल्या मस्त पोळासारखा होता. वळून पाहिल्यावर पायरीजवळ जमीन खणीत असताना तो राक्षस दिसला. भयंकर विशाल शरीर, काळा रंग, पिंजलेले केस, लाल खादिरांगरासारखे डोळे तो गरगर फिरवीत होता. कमरेला एक मळकट लंगोटी असे त्याचे ध्यान होते. तो भ्रम नव्हता. तो काय खोदीत होता देव जाणे. त्याने माझ्याकडे रोखून पाहिले व मी त्याच्याकडे. ती व्यक्ती राक्षसच होती हे मला आपणहून ज्ञान झाले. मी माझ्या मार्गाने निघून गेलो. वळून पाहिल्यावर तो राक्षस तेथे नव्हता. पिशाच्य जसे अनेक रूप व आकार घेऊ शकतात, तद्वत जिंद व ब्रह्मराक्षस अनेक रूपे व आकार घेऊ शकतात याचा अनुभव लेखकास नाही. बद्ध जीवात्म्याची ही राक्षस अवस्था पिशाच्य अवस्थेपेक्षा अधिक काळ टिकते. त्यामुळे राक्षसांना या अवस्थेतून लवकर मुक्ती मिळत नसते. यक्ष आणि यक्षिणी. पिशाच्य व राक्षस अवस्थेपेक्षा लिंगदेहाची यक्ष अवस्था अधिक उच्च व उपकारक असते. यक्ष व यक्षिणी स्वस्थ शरीराचे, सुडौल आणि गौर वर्णाचे असतात. त्यांना विशेषतः दागिन्यांचा बराच शौक असतो. ज्यांच्यावर हे प्रसन्न होतात त्यांना धनधान्य व भौतिक भोगाने समृद्ध करतात. ही यक्षयोनी त्यांना त्यांच्या भोगप्रवण वृत्तीमुळे मिळालेली असते. जिवंतपणी काही लोक भरपूर भोग घेतात. इतरांना त्यांच्यापासून तसा त्रास नसतो. पण भोगेच्या कायम असल्यामुळे मृत्यूनंतर असले जीवात्मे लिंग शरीराने यक्षयोनीत राहतात. यक्ष यक्षिणी कोणाला झोंबल्याचे लेखकाचे ऐकिवात नाही. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.